मागील तासाला आपण पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुरू केले प्रोनाऊनचे आणि त्यामध्ये एक भाग राहिला होता ते मी सांगून देतो तुम्हाला आता. पॉझिटिव्ह केस चालू आहे आपली पर्सनल प्रोनाऊनची आणि नामासाठी सुद्धा ती पॉझिटिव्ह केस वापरली जाईल. त्यामध्ये बघा आपण एक उदाहरण असे घेतले होते. द पोएट अँड फिलॉसॉफर डॅश परफेक्ट इन डॅश वर्क असं एक वाक्य घेतले होते आणि ह्या नामाशी कसा संबंध लावला ते देखील आपण पाहिले होते. लक्षात ठेवा. बघा पोएट अँड फिलॉसॉफर ही तर वेगळे व्यक्ती नाही आहे, कारण आर्टिकल एकच वापरलेलं आहे. दोन्ही मिळून करता कसा आहे, सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे आपण इथं इज घेतले होते आणि इथं हीच घ्यायचं का हर घ्यायचं तर इथं आम्ही हीच घेतले होते, कारण पोएट हे मस्क्युलाइन जेंडरमध्ये होते. त्यामुळे आपण तिथे काय घेतले होते, हीच. याचा अर्थ ह्या कर्त्यामध्ये तुम्हाला वचनाचा लगेच फरक कळाला की हे एकवचनी कर्ता आहे कोणामुळं, दमुळं. जर हे व्यक्ती दोन असते तर आम्ही दोन वेळेस आर्टिकल घेतले असते. द पोएट अँड द फिलॉसॉफर आर परफेक्ट इन दिअर वर्क असं त्याचं उत्तर निघाले असते. ठीक आहे. बघा पुन्हा यामध्ये आपण पाहिले होते आयदर यू ऑर युअर ब्रदर डॅश परफेक्ट इन डॅश वर्क. आता याच्यामध्ये आयदर ऑरनं जर जोडलेला असन करता तर दोन कर्ते जोडले तर यातला कोणता कर्ता महत्वाचा आहे, पहिला की दुसरा. तर आपण पाहिलं होतं बघा, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर नायदर नॉर. जर दोन कर्ते जोडले असतील तर दुसरा कर्ता महत्वाचा असतो. मग दुसरा कर्ता कोण आहे याच्यामध्ये, युअर ब्रदर हा महत्वाचा आहे. मग यानुसार आपण इथं काय घेणार, इज, आणि ब्रदर नुसारच इथं काय घेणार आपण, हीज. हे झालं यांचा नियम होता. बघा तिसरा यांच्यामध्ये जो आजचा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे ॲज वेल ॲजनं जर दोन कर्ते जोडले गेले तर मग कोणाशी संबंधित राहील, क्रियापद आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. बघा दोन कर्ते ॲज वेल ॲज या कंजंक्शनने जोडले गेल्यास क्रियापद व पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हे पहिल्या कर्त्याशी संबंधित असतात. म्हणजे यांच्यासाठी पहिला कर्ता महत्वाचा. समजा इथं दिलं मी राणी ॲज वेल ॲज her sisters dash perfect in dash dash work. चला याच्यामध्ये सांगा त्याला पहिला कर्ता कोण यांच्यामध्ये महत्वाचा, राणी. ॲज वेल ॲज आहे काय, आहे. याच्यामध्ये याच्याशी लगेच संबंध लावायचा नाही, लगेच ते पहिलाच पर्याय तुम्हाला देतील इथं आर आणि इकडे देतील दियर. दुसरा पर्याय दिला त्याने इज, इथं दिलं हर. कोणता पर्याय घ्यायचा आहे मग सांगा. राणी ह्या पहिल्या कर्त्याशी संबंधित इथलं क्रियापद काय आलं, इज, आणि इकडे परत काय येतं, हर. इज हर हे झालं. यांच्यामध्ये दोन भिन्न कर्ते ॲज वेल ॲजनं जोडले गेले तर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोण आहे ते पण लक्षात घ्यावे. ठीक आहे. तर यापुढे आता आपल्याला घ्यायचं आहे नंबर 2चा सर्वनाम. इथं पॉझिटिव्ह केस संपलेली आहे पर्सनल प्रोनाऊनची. आता पॉझिटिव्ह प्रोनाऊन पाहायची आपल्याला. पॉझिटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, तर पर्सनल प्रोनाऊनची. बघा परत एकदा, पर्सनल प्रोनाऊनची पॉझिटिव्ह केस ही नामाशिवाय आल्यास, नामाशिवाय आल्यास पॉझिटिव्ह प्रोनाऊनचे कार्य करते. याला नामाची आवश्यकता नाहीये.
पण तरी पण ते वाक्यातील नामाशी काय करतंय, शेवटी अधिकार दाखवण्याचं काम करणारच आहे. कोण कोण आहे यांच्यामध्ये बघा बरं. माइन, त्याच्यानंतर इथं घेतलं आवरला यस लावलं आवर्स, युअरला यस लावलं युअर्स, हिजला यस लावू शकत नाही, हरला यस लावलं हर्स, इट्स अस्तित्वात नाही, आणि इथं दियर लावले यस. हे आले यांच्याकडं पर्सनल प्रोनाऊनची पॉझिटिव्ह केस जी नामाविना आलेली आहे, तिला आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊन म्हटलेले, म्हणजे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह प्रोनाऊन हे लक्षात ठेवा. आपल्याकडं बघा यांच्याकडे उदाहरण दिले. आय हॅव बॉट अ बुक सो इट इज डॅश. आता बघा बरं, माय बुक हे बरोबर आहे का माइन हे बरोबर आहे याच्यातलं. आय हॅव बॉट अ बुक सो इट इज माइन, इट इज माइन याच्यामध्ये आलं माइन. इथं माय बुक का घेणार नाही, कारण बुक बुक परत हे काय होईल, एकाच वाक्यामध्ये ती आवृत्ती होईल. ती आवृत्ती टाळण्यासाठी पण अधिकार दाखवायचा आहे, तर तुम्ही माय हे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायच्या ऐवजी काय करा, पॉझिटिव्ह प्रोनाऊन माइन वापरून ते दाखवलेलं आहे. बघा दुसरं आणखी उदाहरण. युअर पर्सनॅलिटी, असं एक वाक्य येऊन गेले परीक्षेला. युअर पर्सनॅलिटी इज डॅश. आता रिकामी जागा पुष्कळ ठेवलेली आहे त्यांनी. बघा बरं, पहिला दिला होता त्यांनी ग्रेटर दॅन माय पर्सनॅलिटी, हा एक पर्याय. दुसरा पर्याय ठेवला होता त्यांनी ग्रेटर दॅन दॅट ऑफ माइन. तिसरा पर्याय ठेवला होता ग्रेटर दॅन माइन. बघा मग इथे काय दिलेलं आहे, युअर पर्सनॅलिटी ही व्यक्तीची दिलेली आहे त्याच्यामध्ये. युअर पर्सनॅलिटी इथं लगेच माय पर्सनॅलिटी होणार नाही, कारण पर्सनॅलिटी नामाची काय झाली त्यामध्ये आवृत्ती झालेली, हे होणार नाही. मग तुम्हाला जर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह घ्यायचं नसेल तर मग काय करा, पॉझिटिव्ह प्रोनाऊन वापरा. मग चला मायच्या ऐवजी तुम्ही माइन घेऊ शकता. परत हे दॅट ऑफ तुम्हाला घेताना दोन दोन पोझिशन त्याच्यामध्ये आलेले आहेत, हे चालणार नाही. उत्तर कोणतं याच्यामध्ये, ग्रेटर दॅन माइन, हे त्याचं उत्तर झालं. बघा आणखीन तिसरं, डॅश अँड डॅश आर गुड प्लेयर्स यांच्यामध्ये दिलं. बघा मी याच्यात दिलंय माय सन अँड युअर सन, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. माइन अँड युअर्स, बरं हे बरोबर आहे का. माय सन अँड युअर्स, का हे बरोबर आहे. माइन अँड युअर सन, कोणतं करेक्ट याच्यामध्ये, असे सुद्धा पर्याय येऊ शकतात. मग दोन्हीकडे पोझिशनच दाखवलेलं बघा. माय सन अँड युअर सन आर गुड प्लेयर्स, हे मात्र चुकलेलं आहे, कारण याच्यामध्ये सनचं काय झालेलं, रिपिटेशन झालेलं आहे, हे टाळलं आहे. चला माइन अँड युअर्स नेमकी कोणाबद्दल बोलले तर कळलंच नाही याच्यामध्ये. चला हे गेले. माय सन अँड युअर्स, माय सन अँड युअर्स, पहिले नामासोबत पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, नंतर तुम्ही पॉझिटिव्ह प्रोनाऊन वापरलं, हे सी क्रमांक बरोबर आहे. डी पण याच्यातलं चुकलेलं आहे. हे झालं माय सन अँड युअर्स आर गुड प्लेयर्स, हे यांच्यामध्ये आलं. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा जो प्रोनाऊन आहे तिसऱ्या क्रमांकाचा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. रिफ्लेक्सिव्ह आणि एम्पॅथिक ह्या दोन्ही प्रोनाऊनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन मध्ये बघा, कर्ता हाच क्रियेचा कर्म असतो, तेव्हा कर्म म्हणून वापरले जाणारे सर्वनाम, हे कोण झालं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. याला आपण कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम असं देखील म्हणू शकतो, किंवा आत्मवाचक सर्वनाम देखील म्हणतात. कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम, मराठीत आपण त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतो. बघा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन.
म्हणजेच काय की कर्त्याचीच केलेली क्रिया कर्त्यावरच उलटते. म्हणजे कर्ता हाच क्रियेचा काय झालाय कर्म झालाय त्यावेळेला. म्हणजे याचा अर्थ कर्त्याशी याचा विशेष संबंध आहे. जसं कर्त्याचं पर्सन असन, जसं कर्त्याचं वचन असन, त्याचं त्यात देखील असणार आहे. बघा बरं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये आपण घेऊया त्याच्यामध्ये सब्जेक्ट. मग सब्जेक्टच्या ठिकाणी नाउन येऊ शकते किंवा प्रोनाउन येऊ शकते, ते पर्सनल प्रोनाउन असणार आहे. झालं. आणि याच्या पुढे हे वर्ब असणारे म्हणजे हे सकर्मक आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कारण याच्या पुढे काय आवश्यक आहे, त्यांना ऑब्जेक्ट आवश्यक आहे. आणि ह्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी हेच प्रोनाउन इकडे येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी त्यांची कोणती केस घेतली तर इथं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून घेतलेलं आहे. ऑब्जेक्ट रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन ओळखणे, त्यांच्यामध्ये एक लक्ष ठेवायचं की याच्याकडे सेल्फ किंवा सेल्स हे प्रत्यय जोडलेले असतात. झालं. बघा इकडे जर आय असेल तर इथे काय येईल, आय साठी माय सेल्फ. इथे जर वी असेल तर वी साठी आम्हाला आवर सेल्स. आय साठी आवर सेल्फ घ्यायचं नाही, आवर सेल्फ घ्यायचं नाही. चला त्याच्यानंतर यू साठी काय घेणार, एक वचनी असलं तर युअर सेल्फ, अनेक वचनी असले तर तुम्ही घेता युअर सेल्व्स. इकडे जर ही असेल मस्क्युलाइन नाउन असेल तर मग काय करणार आहे, यांच्यासाठी तुम्ही घेणार हिमसेल्फ. शी असेल तर तिच्यासाठी घेतलं बघा मी हरसेल्फ. आणि इट म्हणजे चाइल्डसाठी असेल तर मग म्हणून तू शकता तुम्ही इट सेल्फ. आणि शेवटचा इथं दे असेल तर इथे तुम्ही केलं त्याचा देम सेल्व्स. पण कल्पना करा तुम्ही यू अँड ही ऑर शी असं घेतले तर यांच्यासाठी काय घेणार तुम्ही युअर सेल्व्स. हे त्याच्यामध्ये बदल लक्षात ठेवायचं. झालं. यू अँड आय असतं तर तुम्ही लगेच त्याचं वी करून काय घेतलं असतं आवर सेल्व्स. त्यांच्यासाठी कोण घ्यायचं ते पाहून घ्या. आणि वन असतं तर आणि वन सेल्फ केलं असतं. जर इंडेफिनिट प्रोनाउनमधलं वन जर घेतलं तिथं वन सेल्फ देखील करता येतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमध्ये. चला यांचं उदाहरण पाहूया. आय हर्ट डॅश डॅश. सांगा मी का माय सेल्फ. बघा याच प्रोनाउनची ऑब्जेक्ट म्हणून ह्याच प्रोनाउनची म्हणजे पर्सनल प्रोनाउनची केस वापरता येणार नाही, ऑब्जेक्टिव्ह केस आहे. इथं आपल्याला काय करावं माय सेल्फ वापरावे लागेल. याचा अर्थ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनला आपल्या इकडे एकाच केसमध्ये घेता येतं, ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. तर आय हर्ट मीने आय हर्ट माय सेल्फ. आय इंट्रोड्यूस्ड डॅश टू हिज फॅमिली. चला आय इंट्रोड्यूस्ड मग इथे हिमसेल्फ घेऊ का माय सेल्फ घेऊ. आपण परिचय करून दिला कोणाचा, स्वतःचा. मी स्वतःचा परिचय करून दिला. आय इंट्रोड्यूस्ड माय सेल्फ टू हिज फॅमिली. यांच्यामध्ये घेता येईल. बघा दे एन्जॉईड डॅश इन द पार्टी. मग इथे चला हिमसेल्फ देम सेल्व्स. इथं काय येईल मग देमसेल्फ. दे साठी काय दे एन्जॉयड देमसेल्व्स इन द पार्टी. त्यांनी स्वतः त्याचाच आनंद लुटला. झालं. या पद्धतीने तुम्हाला करता येईल रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. एक लक्षात ठेवायचं ते काय म्हणून येणार आहे, यांच्यामध्ये कर्म म्हणून येणार आहे. शी ऑलवेज स्पीक्स टू डॅश. मग चला माय सेल्फ हर सेल्फ काय घेऊ सेल्फ. शी ऑलवेज स्पीक्स टू असं ती तिच्या स्वतःशीच काय करते बडबड करत राहते बोलत राहते. म्हणजे तीच बोलणारी आणि तीच ऐकणारी आहे. अशा पद्धतीने ते कर्माचं काम करू शकते. तर एवढं स्क्रीनशॉट करून घ्या. चौथा आहे एम्फटिक प्रोनाउन. प्रोनाउनचा जुळा भाऊ आहे, दिसायला सारखाच आहे, फक्त काय कार्यानं वेगळा आहे. मग बरं एम्फटिक प्रोनाउन.
कर्त्यावर विशेष भर देण्यासाठी वापरले जाणारे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे कार्याने एम्फटिक प्रोनाउन बनते. म्हणजे केवळ रूपावर जाऊ नका, त्याच्या कार्यावर, कार्यानंच नाव मिळालेलं आहे त्याला एम्फटिक. मीन्स इट इज युज्ड टू गिव्ह एम्फसिस, टू गिव्ह स्ट्रेस ऑन सब्जेक्ट. कर्त्यावर विशेष भर देण्यासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. याचा अर्थ यांचा संबंध कर्त्याशी म्हणजे हे कर्त्याला जोडून येऊ शकते, कर्त्यातील नाम किंवा सर्वनामाला जोडून येऊ शकते, किंवा वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर कुठेही जरी आले तरी त्याचा संबंध कोणाशी राहणार आहे, कर्त्याशीच राहणार आहे. एवढं लक्षात त्याच्यात ठेवावे. एम्पॅटिक प्रोनाउन परत आहे तेच आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जसे होते तेच आहेत, दुसरं काही फरक पडलेला नाहीये. माय सेल्फ, त्याच्यानंतर आवर असेल तर लगेच आवर सेल्स, युअर सेल्फ, युअर सेल्स दोन्ही आहेत यांच्याकडे झाले. त्याच्यानंतर हिम सेल्फ, हर सेल्फ चालत राहील यांच्याकडं. इट सेल्फ, देम सेल्स, लास्ट वन देम सेल्स. तेच आहेत रूपे, तीच काही बदललेली नाही, कार्य बदललं मात्र यांचं. बघा बरं, मी दिलंय आय माय सेल्फ हॅव हेल्प्ड हर. मी जर म्हटलं असतं आय हॅव हेल्प्ड हर तर एवढा भर पडला नसता. कर्त्यावर विशेष भर द्यायचा आहे म्हणून हे माय सेल्फ वापरले जाते. काही जण काय करतात, आजकाल आय न वापरता डायरेक्ट माय सेल्फच वापरला लागेल. माय सेल्फ इज, माय सेल्फ हॅज, काय करतील त्याचं त्यांनाच कळते स्पोकन फॉर्ममध्ये, लक्षात ठेवायचं. मग इथं आय माय सेल्फ हॅव हेल्प्ड हर, सरळ सरळ यांना म्हणायचं इट इज आय हू हॅव हेल्प्ड हर, या अर्थाने घ्यायचं आहे त्यांना. मिनिंग सेम राहील, काही बदलणार नाही. पण मग इथलं जर अंडरलाईन करून दिले तर ते आपल्याला ओळखा म्हणते की एम्फटिक प्रोनाउन आहे का रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. तर हे कार्यानं काय झालेलं आहे, एम्फटिक प्रोनाउन झालेलं आहे, कारण याचा भर कोणावर आहे, कर्त्यावर आहे. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये नाही, ऑब्जेक्ट म्हणून कार्य करत नाही. झालं, याचा संबंध कोणाशी आहे, यांच्याशी आहे, म्हणून हे झालं याच्यातलं एम्फटिक प्रोनाउन. हे बघा कोणाच्या आधी आलं, वर्बच्या आधी, सब्जेक्टला लागून. मग हे वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर सुद्धा येऊ शकते, तरी त्याचा भर कोणाशी राहणार आहे, कर्त्याशीवर, कर्त्यावर जाणार. बघा मी तर दिलं आय हॅव हेल्प्ड हर माय सेल्फ, येऊ द्या तिकडं शेवटी तर शेवटी, तरी याचा संबंध कोणाशी आहे, आयशीचे. मग हा कोण झाला याच्यामध्ये, एम्फटिक प्रोनाउन. नाही तर बस नवीन डोकं लावतील काय, क्रियापदाच्या आधी एम्फटिक असते, क्रियापदाच्या नंतर कोण असते त्याच्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन नसते, तसं काही डोक्यात घ्यायचं नाही. ठीक आहे, म्हणजे हे इकडे सुद्धा येऊ शकते यांच्यामध्ये. पहा औरंगाबाद itself is the best place for the tourist to live in. मग काय घेतलं मी, औरंगाबाद itself. आपण ना औरंगाबाद itself is famous for its beautiful historical sites. हिस्टॉरिकल सिटी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे औरंगाबाद. मग औरंगाबाद इटसेल्फ असं इथं मी वापरलेलं आहे. झालं, तर हे झालं एम्फटिक प्रोनाउन. एम्फटिक प्रोनाउनमध्ये आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनमधला फरक तुम्हाला कळाला असेलच. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे ऑब्जेक्टचं काम करेल, तर हे सब्जेक्टवर विशेष भर देण्यासाठी राहील. बघा पुढचा 5वा प्रकार, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. याचं नावच आहे बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शविणे, जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी वापरले जाणारे प्रोनाउन आहेत. बघा these pronouns are used to show persons or things whether they are near or distant. जवळ आहे की दूर आहे दाखवायचं काम कोणाचं, या सर्वनामाचं आहे. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दर्शविणारे.
जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शविणारे सर्वनाम ते कुठे गेले, यांच्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये आलेले आहेत. पाहूया आपण याच्याकडे कोण कोण आहेत. नियर आणि दुसरं देतो मी याच्यामध्ये डिस्टंट, जवळची दूरची. सिंग्युलर आणि प्लुरल यांच्यामध्ये कोण कोण काम करेल, कोण कोण आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये जर तुम्ही घेतले तर याच्याकडे धिस, दॅट, दीज, दोज आणि एक ॲड झालं सच. चला बघा, सिंग्युलरमध्ये यांच्यामध्ये नियरसाठी तुम्ही घेता धिस, तर सिंग्युलरमध्ये डिस्टंट दूरचं दाखवायचं असेल तर तुम्ही दॅट. जसं धिस इज माय बोर्ड, झालं. दॅट इज माय वॉल असं करू शकतो आपण, बरोबर. दॅट इज माय फोन, दूर असला की दॅट, सिंगल असलं. सिंग्युलरसाठी धिस, इकडं दॅट. इकडे कोण आले बघ बरं, दीज, आणि इकडे आले दोज, त्यांच्यासाठीच तुम्ही वापरू शकता बघा सच. इकडेही घेता येईल तुम्हाला सच, झालं. मग यांचे सुद्धा आपण सेंटेन्स पाहूया. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. धिस इज माय बुक, इथं धिस हे झालं वर्ब, झालं. बा हे कोणाला दर्शवा लागलं इथे, बुकला. मग धिस झालं याच्यातलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. दुसरं मी घेतलं असते बघा इथं, दीज आर माय बुक्स. बघा हे प्लुरलमध्ये झालंय, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह काय आहे, प्रोनाउनच आहेत, झालं. तिसरं मी इथं घेतलं बघा, दॅट इज माय बायसिकल. चला, दॅट हे झालं याच्यातलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. मी दॅटच्या ऐवजी मी दोज घेऊ शकतो, दोज आर माय फ्रेंड्स. तिथं जे उभे आहेत ते कोण आहेत, माझे फ्रेंड्स आहेत. हे झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, झाले. मी इथे घेतले बघा बरं, सच आर गुड नॉव्हल्स. हे अशा कादंबऱ्या चांगल्या आहेत, त्याला सच आर हे पण झालं याच्यातलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. यांची कामं झालं, धिस, दॅट, दीज, दोज आणि सचचा वापर आपण पाहिला. पुढे पाहूया आपण. खास करून दॅटचा आणि दोजचा वापर कुठं होऊ शकतो बघा, महत्वाचं आहे हे डिग्रीच्या रचनेसाठी. डिग्रीमध्ये बघा, दोन कर्त्यात एकाच गुणावरून तुलना करताना पहिल्या कर्त्यातील मुख्य नामानंतर ऑफ जेनिटिव्ह केस येत असेल तर दुसऱ्या कर्त्यात मुख्य नामाऐवजी दॅट एक वचनीसाठी, दोज अनेक वचनीसाठी. लक्षात ठेवा, हे झालं सिंग्युलरसाठी आणि हे झालं प्लुरलसाठी. मुख्य नामाऐवजी दॅट किंवा दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन ऑफ जेनिटिव्ह केस आधी वापरावे, त्यांचा वापर करा. बघा यांच्यामध्ये समजा मी एक्झाम्पल घेतले, ते म्हणते की याच्यातलं बरोबर वाक्य तुम्ही शोधा. चूज द करेक्ट सेंटेन्स. नंबर ए, the climate of Pune is better than, डिग्री मध्ये चाललं बघा, बेटर दॅन नाशिक. दुसरं एक वाक्य दिलं त्यांनी,
द क्लायमेट ऑफ पुणे इज बेटर दॅन द क्लायमेट ऑफ नाशिक. तिसरं वाक्य दिलं त्यांनी, द क्लायमेट ऑफ पुणे इज बेटर दॅन दॅट ऑफ नाशिक. असे 3 वाक्य एका परीक्षेला येऊन गेलेले, त्यातलं करेक्ट कोणतं इनकरेक्ट होते तेवढं विचारलं त्यांनी. बघा, बेटर दॅन पर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही इथपर्यंत सेंटेन्सला. पण हे 2 शहरामध्ये तुलना चालू आहे का बघा, पुणे अँड नाशिक? तर नाही. पुण्याचा एक घटक घेतला ते म्हणजे काय, क्लायमेट. म्हणजे हे पहिलं काय झालं, रॉंग. दुसऱ्या याच्यात काय झालं बघा, द क्लायमेट ऑफ पुणे इज बेटर दॅन द क्लायमेट ऑफ नाशिक. याच्यामध्ये कशाचं रिपिटेशन झालं, ह्या मुख्य नामाचं. ही ऑफ जेनेटिव्ह आलेली आहे याच्यामध्ये, याचं रिपिटेशन झालेल्यामुळंच हे सेंटेन्स काय झालं, रॉंग झालेले आहेत. म्हणजे यांना काय म्हणायचं, धिस क्लायमेट इज बेटर दॅन दॅट क्लायमेट असं म्हणायचं आहे. मग क्लायमेट डबल घ्यायची काही गरज नाही. द क्लायमेट ऑफ पुणे इज बेटर दॅन दॅट ऑफ हे झालं याच्यातलं करेक्ट. जर इकडं अनेक वचनी नाम असतं तर तिकडं आम्ही दॅटच्या ऐवजी काय घेतलं असतं, दोज घेतले असते. तसं मी इथं दिलंय बघा बरं. द रोड्स ऑफ पुणे आर बेटर दॅन दोज ऑफ जालना. हे इथं बघा, दोज कोणासाठी वापरलं, रोडसाठी. असंच तुम्ही 2 चित्रपट असतील तर 2 चित्रपटातल्या गीतामध्ये तुम्ही तुलना करू शकता, 2 चित्रपटातल्या स्टोरीमध्ये तुलना करू शकता, त्यांचे जे जे घटक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुलना करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनचा वापर करता येईल. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यानंतर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील पाहूया. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, जसं पॉझेसिव्ह प्रोनाऊन पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, असं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. बघा, वाक्यात नामाआधी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरले गेल्यास हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचे कार्य करते. पण एक लक्षात ठेवायचं की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनची जेवढी संख्या आहे तेवढी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हची नाही. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह त्याच्यापेक्षा ते जास्त आहे. बघा, यामध्ये आपण जे पाहिलेत, धिस, त्याच्यानंतर दॅट, दीज, दोज, सच, एवढ्यांचा जर अभ्यास केला तर हे नामाच्या आधी आले तर काय बनतील, डेमॉन्स्ट्रेटिव्ह. नामाच्या आधी त्यांचा वापर पाहिजे. बघा बरं, मी दिलंय, धिस इज हिज बुक, आणि दुसरं घेतलंय मी इथं, धिस बुक इज हिज. अशी उदाहरणं आपण आधी सुद्धा घेतलेली आहेत नामाच्या वेळेस. बघा, इथले ह्या दोन्ही शब्दांचा अभ्यास करायचा आहे. तर इथं नाऊन आलेलं आहे म्हणजे हे याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे याच्यातलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे, याच्यासोबत वर्ब आहे. इकडे बघा बरं, धिस सोबत नाऊन आलेलं आहे, हे झालं याच्यातलं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि हे झालं याच्यातलं पॉझेसिव्ह प्रोनाऊन, हे झालं वर्ब. अनेक क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला घेता येईल. पहा बरं, दीज आर माय फ्रेंड्स ह्याला याच्यामध्ये, आणि दुसरं घेतलं आम्ही बघा बरं, दीज फ्रेंड्स आर गुड. हे मित्र कसे सगळे चांगले. चल, यांच्यामध्ये हे झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, साथ में कौन है, नाम है, ये कौन है, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. हे झालं याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, नाऊन आहे सोबत. आणि इकडे तर काही चान्सच नाही, पॉझेसिव्ह आपण प्रोनाऊन घेतलेच नाही, गुड हे ॲडजेक्टिव्ह होतं त्याच्यामध्ये. झालं, यांचा वापर करता येईल डेमॉन्स्ट्रेटिव्हचा. सच स्टोरीज आर
रिअली इंटरेस्टिंग. मग याच्यामध्ये स्टोरीज हे नाऊन आहे आणि सच काय झालं याचं ॲडजेक्टिव्हचं ते कार्य करते. हे झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. पहा पुढचा जो घ्यायचा आहे आपल्याला 6व्या क्रमांकाचा, अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन. याचं नावच आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. मराठीमध्ये याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. म्हणजे याचं काम काय? संबंध लावणे. ते पण कोणातले? प्रधान वाक्यातील जे काही नाम सर्वनाम असेल त्यांच्याशी संबंध लावण्याचं काम कोणाचं? रिलेटिव्ह प्रोनाऊनचं आहे. तर हे कुठं येईल हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहा बरं यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधील प्रधान वाक्यातील, प्रधान वाक्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. बघा प्रधान वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी विशेष माहिती देणाऱ्या ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉजला आत्ताच एक नाव लिहिलं आपण, रिलेटिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह किंवा क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉजच्या सुरुवातीस येणारे प्रोनाऊन म्हणजेच कोणते झाले? हे रिलेटिव्ह प्रोनाऊन. कुठल्या? कॉम्प्लेक्स सेंटेन्समधील, म्हणजे मिश्र वाक्यामध्ये. एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये एका दगडात 2-3 पक्षी मारले जातात. रिलेटिव्ह प्रोनाऊन ज्याला माहीत आहे त्याला एक भाग ओळखता आला कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा, म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या आधारे तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स देखील ओळखू शकता. कॉम्प्लेक्स सेंटेन्समधील काय? प्रधान वाक्य, ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो, त्या प्रिन्सिपल क्लॉजमधलं नाऊन किंवा प्रोनाऊन याविषयी विशेष माहिती सांगणारा जो क्लॉज येतो. क्लॉज म्हणजे लक्षात ठेवा, तो एका शब्दात क्लॉज कधीच नसतो. क्लॉज म्हणजे छोटेखानी वाक्य, ज्याला स्वतःचा इथं अर्थ नाही आहे, तो अर्थासाठी दुसऱ्यावर आधारित आहे. ज्याच्यावर आधारित आहे त्याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात, कारण तो अर्थपूर्ण आहे. झालं. आणि त्याच्यावर आधारित असणारा हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. गौण वाक्य ज्याला मराठीमध्ये म्हणतो. गौण म्हणजे निम्न दर्जाचं, जे अर्थासाठी दुसऱ्यावर आधारित असते. त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये किंवा रिलेटिव्ह क्लॉजच्या सुरुवातीस कोण होते? हे प्रोनाऊन येते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं की प्रधान वाक्यातील ज्या नाम किंवा सर्वनामाशी हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज संबंधित आहे ते त्यालाच जोडून यायला पाहिजे, त्याच्यापासून दूर नको. ही सर्वात महत्त्वाची बाब यांच्याकडे आहे. बघा, ज्या नाम किंवा सर्वनामाविषयी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा त्यालाच आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हटलेलं आहे, रिलेटिव्ह क्लॉज माहिती देते ते त्याच नाऊन किंवा प्रोनाऊनला, लक्षात ठेवायचं, नाम किंवा सर्वनामास त्याच नाऊन किंवा प्रोनाऊनला जोडून लिहावे किंवा वापरावे बोलताना. हे महत्त्वाचं आहे यांच्याकडे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. उदाहरण आपण लगेच पाहूया. रिलेटिव्ह प्रोनाऊन कोणकोणते थोडेसे माहीत करून घेऊ ना आपण, मग त्यांचा उपयोग पाहू. रिलेटिव्ह प्रोनाऊन्स हे जनरली नाऊन किंवा प्रोनाऊन, म्हणजे जे प्रधान वाक्यातलं नाऊन किंवा प्रोनाऊन असेल त्याच्याशी रिलेशन साधणार आहेत. हे रिलेटिव्ह प्रोनाऊन हे कोणकोणते आहेत याच्यामध्ये बघा बरं. हू, या हूचा अर्थ कोण असा लावायचा नाही आहे. मराठीमध्ये जो, जी, जे तसा अर्थ लावतो, जसं जसं विभक्तीनुसार त्याच्यात बदल होतात. बघा, जो, हू, त्याच्यानंतर हुम. बघा, याचा अर्थ मी जो घेतलाय त्याचा अर्थ घेतो मी ज्याला, ज्याला, जिला, ज्यांना तुम्ही लावत बसा. हू, हुम, हुज याचा अर्थ होतो बघा ज्याचा, ज्याची, ज्याची. त्याच्यानंतर इथं विच, हे तुम्ही वस्तू प्राण्यासाठी वापरा, अर्थ तेच आहे त्याला विच. त्याच्यानंतर पुढे आले बघा बरं दॅट, हे कॉमन आहे,
तुम्ही वस्तूसाठी आणि व्यक्तीसाठी पण वापरू शकता. हे जसे तुम्ही 3 व्यक्तीसाठी वापरू शकता तसं हे व्यक्ती व वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी तुम्ही दॅट वापरू शकता. झालं. त्याच्यानंतर आले बट. हे बट हू नॉट या अर्थानं तुम्ही वापरा. आणि राहिलेलं हे ॲज हे परत तुम्ही दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकता, व्यक्ती वस्तू प्राणी यांच्यासाठी. हे झालं रिलेटिव्ह प्रोनाऊन. असे काही रिलेटिव्ह प्रोनाऊन सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं ज्यांना नाऊन प्रोनाऊनची आवश्यकता नसते. बघा बरं. नाऊन किंवा प्रोनाऊन विषयी विशेष माहिती न देणारे रिलेटिव्ह प्रोनाऊन. त्यांचा संबंध त्याच्याशी लावत नाहीये. ते 3च आहेत. एक व्हॉट, व्हॉट एव्हर, आणि एक आहे हू एव्हर. काय, जे काही, जो कोणी, असं त्याचा अर्थ तुम्ही लावू शकता. यांना नामाची आवश्यकता नसते. झालं. मग आता हे रिलेटिव्ह प्रोनाऊन तुम्ही आधीच्या येणाऱ्या प्रिन्सिपल क्लॉजशी कसे संबंधित राहतील ते देखील आपण पाहूया. त्याची रचना थोडीशी बघा बरं. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये 2 प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. यासाठी बघा. प्रिन्सिपल क्लॉज सुरुवातीला आलेला असतो. या प्रिन्सिपल क्लॉजमध्ये त्याच्याकडे स्वतःचं सब्जेक्ट असेल, स्वतःचं वर्ब असेल, त्या वर्बच्या नंतर येणारं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करणारं एखादं नाऊन किंवा प्रोनाऊन असेल. लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करणारं नाऊन किंवा प्रोनाऊन. झालं. आणि याच्या पुढे लक्षात ठेवायचं इथं अटॅच राहील दुसरं. ते म्हणजे कोणतं आहे? हे रिलेटिव्ह क्लॉज, ज्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज देखील म्हणतो. आणि ह्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात याच्याशी संबंधित असणारं, इथले नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित असणारं हे रिलेटिव्ह प्रोनाऊन असेल. एक पद्धत ही झाली. दुसऱ्या पद्धतीमध्ये असं आहे की प्रिन्सिपल क्लॉजचे 2 तुकडे केले जातात. जसं बघा, तुम्ही बोकुड कापताना कधी पाहिलंय का? बोकड कापताना कधी पाहिलंय का? ते इथून नाही कापलं जात, हे इथून कापलं जातं. म्हणजे पहिले त्याचं डोके वेगळे केले जाते आणि मग धड वेगळे केले जाते. बिलकुल तसंच याच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज नावाच्या बोकडाला कापताना त्याचे डोके म्हणजे त्याचा सब्जेक्ट वेगळा केला गेला आणि वर्ब पासून बाकीचा पार्ट वेगळा केला गेला. बघा बरं. यांच्यामध्ये हा प्रिन्सिपल क्लॉजच आहे. प्रिन्सिपल क्लॉजचं काय महत्वाचं याच्यामध्ये? सब्जेक्ट. या सब्जेक्टमधलं नाऊन किंवा प्रोनाऊन हे लक्षात घेतील आणि त्याचं जे वर्ब आहे, त्याचं जे धड आहे ते त्यांनी इकडं बाजूला काढलेलं आहे. हा सुद्धा भाग कोणाचा झाला? प्रिन्सिपल क्लॉजचाच. म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजचे 2 तुकडे केले. धड इकडे, असं धड तिकडे आणि डोके इकडे. आणि तिथे त्या डोक्याविषयी माहिती द्यायसाठी जो क्लॉज आला तो लक्षात ठेवायचा. रिलेटिव्ह प्रोनाऊन सुरू झालेला रिलेटिव्ह क्लॉज होता, ज्याला तुम्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज देखील म्हटलेलं आहे. परीक्षकाच्या सगळ्यात आवडती पद्धत म्हणजे ही आहे. प्रिन्सिपल क्लॉजचे 2 तुकडे करणं आणि मध्ये कोणा टाकणे? ॲडजेक्टिव्ह क्लॉजला टाकणे. पाहूया आता. तुम्ही 2 पैकी उदाहरण पहा. My son is a doctor. He is arriving tomorrow. आता या 2 वाक्यांना आपल्याला जोडायचं आहे. तर कसं जोडणार? तुम्ही कंबाईन करा त्याला. मी एक देत चालतोय. बघा बरं. माय सन इज अ डॉक्टर who is arriving tomorrow. एक. दुसरं. My son is arriving tomorrow. Who is a doctor. चला. तिसरं. My son who is a doctor
is arriving tomorrow. मग आता याच्यात नेमकी महत्वाचा कोण आहे? किंवा मी असं दिलं असतं माय सन हु इज अरायव्हिंग टुमॉरो इज अ डॉक्टर. मग विशेष माहिती काय मुलाची? उद्या येणारा मुलगा का डॉक्टर असणारा मुलगा? याच्यामध्ये बघा बरं, हे माय सन इज अ डॉक्टर. डॉक्टर या नामाविषयी माहिती देतोय का हा क्लॉज? तर नाही. डॉक्टर येत आहे का? नाही. मुलगा येत आहे, म्हणजे हे याच्यातलं गेले. दुसरं, माय सन इज अरायव्हिंग टुमॉरो. आता टुमॉरो हे ॲडवर्बला जोडून असा क्लॉज येणार आहे का? तर नाही. हे पण झालं याच्यातलं. आता बघा, माय सन याच्याच बाजूला बघा बरं काय दिलंय, हु इज अ डॉक्टर. म्हणजे याचा अर्थ माय सन हा शब्द आम्ही हीच्या ठिकाणी शिफ्ट केला आणि ही जी माहिती होती हु इज अ टीचर इथं कुठं टाकलं, हु इज अ डॉक्टर कुठं टाकलं, इथं मध्ये टाकलं. म्हणजे हे रिलेटिव्ह प्रोनाउन कोणाची माहिती देतं? ह्या नाऊनची माहिती देते. बघा बरं, हा झाला सब्जेक्ट आणि हे त्याचं झालं वर्ब, म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजचा भाग झाला. माय सन इज अरायव्हिंग टुमॉरो. माय सनबद्दल माहिती काय? हु इज अ डॉक्टर. हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. हे झालं याच्यातलं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. तर बाकीचा भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया.